जांबाई येणं ही फार सामान्य गोष्ट आहे। दिवसभरामध्ये आपण अनेकदा जांबाई देतो। खूप थकल्यावर किंवा झोप आल्यावर तर हमखास जांबाई देतो। पण तुम्ही कधी ऐकलं आहे का, जांबाई दिल्यानंतर एखाद्याचं तोंड तसंच उघडं राहिलंय? हे थोडं विचित्र वाटेल, पण एका इन्फ्लुएन्सर तरुणीबरोबर प्रत्यक्षात असा प्रकार घडला आहे। त्यात जांबाई दिल्यानंतर तिच्या तोंडाची व्यवस्था अशी झाली की ते पाहून डॉक्टर देखील शॉक झाले। या तरुणीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे। 21 वर्षीय अमेरिकन सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर जेना सिनात्राबरोबर हा प्रकार घडला। तिने इतक्या जोरात जांबाई दिली की तिच्या जबड्याचं हाड लॉक झालं, ज्यामुळे तिचं तोंड तसंच उघडं राहिलं। जेनानं या घटनेचा एक व्हिडिओ तिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे, ज्यात तिनं तिच्या वेदनादायक अनुभवाबद्दल सांगितलं आहे। ती म्हणाली की तिला विश्वास बसत नाही की तिच्यासोबत असं काही घडलं आहे। जेना पुढे म्हणाली की ती जांबाई देत होती त्यावेळी तिनं इतक्या जोरात जांबाई दिली की त्यामुळे तिचं तोंड उघडच राहिलं। अनेक प्रयत्न करूनही तिला तोंड बंद करता येत नव्हतं, ज्यामुळे ती घाबरली आणि तिनं थेट रुग्णालय गाठलं। यावेळी डॉक्टरांनी तिच्या तोंडाचा एक्सरे काढला आणि त्यानंतर उपचार करून तिचं तोंड पूर्ववत केलं। तिच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी सांगितलं की जोरात जांबाई दिल्यानं तिच्या जबड्याचं हाड निखळलं आणि तिथेच लॉक झालं। प्लास्टिक सर्जन डॉक्टर अँथनी युएन म्हणाले की हे एक अतिशय दुर्मिळ प्रकरण आहे। जेव्हा कोणी खूप जोरात जांबाई देतं तेव्हा असं घडतं। दरम्यान डॉक्टरांनी औषध आणि हाताद्वारे तिचा जबडा व्यवस्थित केला। जेनानं याबाबत इंस्टाग्रामवर आणखीन एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचं तोंड बँडेजद्वारे गुंडाळल्याचं दिसत आहे। या व्हिडिओमध्ये ती तोंड आणि पहिल्यासारखं पूर्ण बंद करू शकली आणि हसत व बोलतही होती असं दिसतंय। तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं ते कमेंट करून सांगा। नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।